साखर कारखान्याचा सर्वात मोठा घोटाळा. ऊस वाहतूकदारांच्या कागदपत्रांवर मुद्रा लोनची लूट. साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश. ऊस वाहतुकीसाठी तुम्ही साखर कारखान्यांना कागदपत्र देत असाल तर सावधान, कारण याच कागदपत्रांद्वारे साखर कारखान्यांनी वाहतूकदारांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची कर्ज काढल्याचा साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय. विशेष म्हणजे ऊस वाहतूकदारांच्या कागदपत्रांचा वापर करून परराज्यातील बँकांमधून मुद्रा लोन काढल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय. याचं बिंग सांगलीत फुटलाय. सांगली जिल्ह्यातील राजगौंडा पाटील यांनी ऊस वाहतुकीच्या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेऊन सर्व कागदपत्र कारखान्याकडे जमा केली. मात्र त्याच कागदपत्रांच्या आधारे त्यांच्याच नावावर तब्बल 3 वर्ष प्रत्येकी 6 लाख रुपयांचे मुद्रा लोन उचलल्याचा आरोप पाटलांनी केलाय. बँक ही मला माहित नव्हती. हुडकत गेलो मी. हुडकत बँकेत गेल्यानंतर बँकेचा मॅनेजर अगदी मी कारखान्याचा विषय म्हटल्यावर मला चक्कर आली, हे आले, असं करून तो बाजूला झाला. तर तो बाजूला होऊन काय केला की बाहेर त्या कारखानदारांना फोन केला की कोणतरी कारखान्याच्या खात्यावरचे खाते उतारा मागायला आलेत आणि तुम्ही ताबडतोब त्यांना थांबवा. मला तिथूनच अगदी धमकवायचे फोन यायला लागले. मात्र कारखाने ऊस वाहतूकदारांच्या नावावर मुद्रा लोन मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं सापळा रचतात पहा. राज्यात 200हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. दरवर्षी टेंडर प्रक्रियेदरम्यान वाहतूकदारांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक अशी अनेक कागदपत्र सह्यांसह घेतली जातात. मात्र करार संपल्यानंतर या कागदपत्रांचं पुढे काय होतं याची कुणीही चौकशी करत नाही आणि याच कागदपत्रांचा वापर करून कथित आर्थिक घोटाळा सुरू आहे. ज्या बँकेतून कर्ज काढण्यात येतात ती बँक खातेदाराला कुठलीच माहिती देत नाही. राज्यातील तब्बल 35 ते 40 हजार वाहतूकदारांच्या नावावर अशाच प्रकारे मुद्रा लोन आणि HNT लोन उचलण्यात आल्याचा आरोप वाहतूकदार संघटनांनी केला. विशेष म्हणजे साखर कारखाने ज्या बँकेतून मुद्रा लोन घेतात त्या बँकेतील अधिकाऱ्यांचं कारखान्याशी साटलोट असल्याचाही आरोप आहे. कारण बँकेत जाताच हे अधिकारी कारखानदारांना फोन करून संबंधित वाहतूकदारावर दबाव आणत असल्याचाही आरोप केला जातोय. फक्त राजगोंडा पाटीलच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश एकशिंगे आणि त्यांचे वडील मारुती एकशिंगे यांच्या सोबतही असाच प्रकार घडलाय. PM किसानचे पैसे वर्षभर थेट कर्नाटकातील बँकेत जमा होत असल्याचं समोर आलं आणि त्यांनाही मोठा धक्का बसला. PM किसानचे वडिलांचे पैसे ज्यावेळेला ह्याला गेलेत की नाही, आपल्या रायबाग शाखेला गेलेत, म्हणजे आम्हाला मिळाले नाहीत. आम्ही चौकशी केली याच्यावरती माही सेवा केंद्रावरती म्हटल्यावर ते म्हणले तर रायबाग शाखेला तुमचे पैसे गेलेत. पासबुक भरल्यानंतर ह्यावेळी 20 लाखाची एंट्री आहे, ती एंट्री आम्हाला दिसली. त्यानंतर सिबिल काढला आम्हाला शंका आली, आम्ही सिबिल काढलं तर 5-6 वेळा तरी आमच्या वडिलांच्या नावाने माझ्या नावावरती मुद्रा लोन काढलेला आहे. अनेक वाहतूकदारांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी कारखान्यांकडे जाब विचारला. मात्र त्यानंतर संबंधित खाती तातडीनं बंद करण्यात आल्याचा दावा पीडितांनी केलाय. या प्रकरणात शेकडो कारखान्यांचा सहभाग असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केलाय. एक डोंगराई सहकारी साखर कारखाना आहे. लोकांच्या करार होते त्यावेळी उचलले होते. डोंगराईनंतर केन ॲग्रो झालं. केन ॲग्रोनंतर रायगाव शुगर झालं. आता तर महाराष्ट्रामध्ये जे धुमाकूळ गाठलेला आहे, बोंद्रे पाटलांनी तो कारखाना घेतला आणि त्या कारखान्याची तशीच पद्धत आहे. कारखान्यांनी या वाहतूकदारांच्या नावावर परस्पर कर्ज लाटल्यामुळे अनेकांचा सिबिल स्कोअर खराब झाला. त्यामुळं वाहतूकदारांना कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नाही. या प्रकरणामध्ये साम टीव्हीने कारखान्याचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कॅमेरासमोर येऊन कोणीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. कारखान्याचं हे रॅकेट राज्यभर सुरू असेल तर हा घोटाळा हजारो कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणेच ऊस वाहतूकदारही या कारखान्यांच्या लुटीत बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही असंच दिसतंय. रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर.